सामाजिक सुधारणावादी व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील हा बायोपिक सामाजिक विषमतेच्या त्यांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतो. नाट्यमय कथाकथनाद्वारे चित्रपटातील घटनांचा समावेश करताना जाती समुदायांचे संदर्भ केवळ कथन समृद्ध करण्यासाठी केले आहेत. कोणत्याही जात, समुदाय, धार्मिक श्रद्धा किंवा सामाजिक अस्मिता यांना बदनाम अथवा मलिन करण्याचा चित्रपटकर्त्यांचा हेतू नाही, तर चित्रपटाचा उद्देश ऐतिहासिक घटनांवर आदरपूर्वक प्रकाश टाकणे आहे, जेणेकरून भविष्यात समाजात कोणताही भेदभाव आणि विषमता नसेल. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयात उपलब्ध वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून चित्रपटातील घटनांचा संदर्भ घेण्यात आला आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही. गतवैभवाच्या पाऊलखुणाच नव्या दिशा देतात. पूर्वजांच्या शौर्य कथा नव्याने लढण्याची ऊर्जा देतात. मग याच वैभवशाली इतिहासाची ओळख करून घेताना कधी पुस्तकाची पानं चाळावी लागतात, तर कधी गड किल्ल्यांची दगडं पालथी घालावी लागतात. हे कष्ट पुन्हा घ्यावे लागतात, पुन्हा त्याच वाटा चालाव्या लागतात. स्वाभिमान हरवलेल्या समाजाचे स्वत्व जागे करण्यासाठी पुन्हा तेच उंबरठे झिजवावे लागतात. विषारी जातीला मातीत गाडून आलो, आवळा साथीला धरून छातीला उजळ करायलाच, गंजल्या नाड्याला गढूळ पाण्याला नितळ केलं तू राज शिवाजी राज. कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. फुलांच्या मांडवाखाली पोर कोवळे
एक बाहुली आज रंगली जशी भातुकली. पाना फुलांच्या मांडवाखाली पोर कोवळली हळदी तन्हाली. एक बाहुली आज रंगली जशी भातुकली. लगीन घटिका समीप आली जीव वावरा झाला ग. नकळत बाई सखा जीवाचा जीवनात ह्या आला ग. लगीन घटिका समीप आली जीव वावरा झाला ग. नकळत बाई सखा जीवाचा जीवनात या आला ग. लगबग आल्या सगळ्या साजिया हासन खिदळत बाई ग. सनईयन चौघड्या समेही झाले लगीन गाई ग. आपण्यातला गहीवर ओला दाबू कशी कुणाला ग. नकळत बाई सखा जीवाचा जीवनात या आला ग. मुबारक हो गोविंद जी, आपकी बहू चांद है चांद, रोशन करेगी इस घर को. लेकिन हमारा ज्योति भी कुछ कम नहीं है. हाँ वो तो है, लेकिन एक बात मेरी मान लीजिए, ज्योति की फिर से पढ़ाई चालू करो. पण ज्योती, तुझ्या नवरीपेक्षा तूच जास्त लाजत होता रे काल लग्नात. हा ती याला बिंदास बघते आणि हा आपला पावडल्यासारखा करतोय. बिंदास कसलं रे, लहान आहे ती अजून, कळत नाही तिला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तिला काही कळत नाहीये आणि तुला मात्र सगळं कळतंय. बर ते सगळं जाऊ दे. ज्योती, तुझ्या बायकोचा चांगला पायगुण आहे रे.